पाहत आहात जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। चिदानंद बसप्रभू कोरे साखर कारखान्याकडून ऊस तोडणी व वाहतूक कामगारांचा सत्कार। चिकोडी येथील चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्यात हंगाम 2025-26 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ऊस तोडणी व वाहतूक कामगारांचा तसेच ऊस विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ बुधवार दिनांक 11 मार्च रोजी उत्साहात पार पडला। कारखान्याचे संस्थापक प्रभाकर अण्णा कोरे, केएलई संस्थेचे नवे कार्यकारी अध्यक्ष अमित अण्णा कोरे तसेच कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे चालू गाळप हंगामात तब्बल 10,60,000 मेट्रिक टन ऊसाचे यशस्वी गाळप करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य भरतेश बनवणे यांनी प्रास्ताविक करताना कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकरी सदस्यांचे तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगारांचे अभिनंदन केले। ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या परिश्रमामुळेच कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आर.बी. खडगावे यांनी ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक कामगार तसेच कारखान्यातील सर्व कर्मचारी व कामगारांचे हंगामभर घेतलेल्या कष्टाबद्दल आभार व्यक्त केले। सर्वांच्या सहकार्यामुळेच कारखाना सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाचे स्वागत भाषण वरिष्ठ महाव्यवस्थापक एन.एस. हिरेमठ यांनी केले, तर आभार प्रदर्शन ऊस विकास अधिकारी सचिन मोपकार यांनी केले। यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अजितराव देसाई, चेतन पाटील, अण्णासाहेब इंगळे, रामू म्हैसाळे, भीमगौडा पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस तोडणी व वाहतूक व्यवस्थापक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ऊस तोडणी व वाहतूक कामगारांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। या सत्कारामुळे कामगारांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा।